सकाळी सकाळी माझी सुरुवात झालेली आहे व्यायामापासून. आणि इथे घरामध्ये ना कोवळं ऊन येतं आता उन्हाळ्यामध्ये, तर इथं छान वाटतं बसून इथे व्यायाम करायला. आणि मग इथे बसूनच मी व्यायाम करत असते. तर मी तर म्हणते की सगळ्या स्त्रियांनी व्यायाम केलाच पाहिजे, कारण आपली शरीर हेच आपली एक प्रॉपर्टी आहे. तर आता लाईफस्टाईल सगळ्यांची चेंज झालेली आहे आणि मग PCOD, थायरॉईड असे आजार आपल्याला येतात आणि आपले हार्मोन्स इनबॅलेन्स होतात. त्यामुळं जसं जमेल ना तसं व्यायाम करायला पाहिजे. आणि भलता कुठलाही व्यायाम नाही जमला ना तरी हा एक बटरफ्लाय व्यायाम आहे ना, तो तर सगळ्यांनीच केला पाहिजे, कारण याने आपले हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात. आणि सकाळी सकाळी व्यायाम करतच होते आणि तेवढ्यात मला असा ना गोड आवाज ऐकू आला. तो कोणत्या पक्ष्याचा आहे? मला या पक्ष्याचं नाव आत्ता आठवत नाही, पण माझी आई ना लहानपणी असं बोलायची की हा पक्षी ओरडला ना की पाऊस येतो म्हणून. आणि याला मी शोधलं पण हा काही सापडला नाही मला. कदाचित त्याला मी दिसली असेल, कारण त्याने ना नंतर तो ओरडलाच नाही, तो थांबला तिथेच. मी भरपूर वेळ त्याला बघितलं पण काही दिसला नाही तो. आणि असं मस्त आवाज येत होता, छान वाटत होतं. आणि म्हटलं चल आता तो तर काही दिसला नाही मला, पण इथे माझ्या 2 कुंड्या आहेत झाडांच्या, की ज्या उन्हामुळे ना त्याचे पान असे वाळून चालले होते. त्यामुळे म्हटलं चला आपण ह्याला सावलीमध्ये ठेवूयात घरामध्ये, कारण बाहेर ठेवलं ना खूप त्याला ऊन आणि धूळ पण खूप येते. त्याला सगळं स्वच्छ वगैरे पुसून घेतलं मी, पाणी वगैरे घालून घेतलं आणि इथे असं आतमध्ये आणून ठेवल्या. पण आता त्या किती दिवस आणि किती वेळ राहतील माहिती नाही, कारण शंभू खेळत खेळत तो उपटून पण टाकू शकतो. म्हणून मी त्याला विचारायला गेले तर याचं काय चाललेलं होतं बघा. तर हा काड्यांचा खेळ खेळत होता आणि तोही कसं ABCD काढ, शेप्स काढ हे चाललं होतं त्याचं. त्याला विचारलं मी, तर कुंड्या ठेवल्यात नको हात लाव बाळा म्हणून. तो तर म्हटला की नाही हात लावणार मी, पण बघूयात आता किती दिवस राहत आहेत त्या. चला इथेच एंड करते मी.